हाय मंडळी, अंकिता यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी छोलेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिलं मी छोले धुवून घेतले, बटाटे धुवून घेतले, त्याच्या कुकरमध्ये टाकले। कुकरमध्ये ते छोले आणि बटाटे बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे। मला जास्तीत जास्त मी 1.5 ग्लासच पाणी टाकले। त्याच्यामध्ये थोडे अख्खे गरम मसाले टाकूया, आपण चवीपुरतं मीठ टाकूया। मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण की आपण कांदा लाल करताना पण मीठ टाकणार आहोत म्हणून। आणि अर्धा आता टाकायचं आणि अर्धा नंतर टाकायचं। नंतर मग कुकर बंद करायचं, गॅस चालू करायचा, त्याची 7 शिट्या घ्यायच्या, कमीत कमी 6 किंवा 7। याच्या व्यतिरिक्त शिट्या करायच्या नाही, कारण की त्याचा गाळ होऊन जातो, म्हणून जास्तीत जास्त तरी 7च आणि कमीत कमी 6। त्याच्यानंतर एका साईडला आपण पीठ मळून घेऊया पुऱ्यांचं। मी 2 कप पीठ घेतलं आहे, आम्ही 2 जणच आहेत म्हणून। तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार पीठ घेऊ शकता। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आपण। आणि रोज आपण चपातीला कसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मिळायचं हे पीठ, आणि मळून चांगलं मुठून आता आमच्यामध्ये मुठडणं बोलतात, माझी मम्मी तर तेच बोलते। मस्त घोळून मस्त मळून घ्यायचं पीठ, चांगलं थोडंसं कडक असं मळायचं, कारण की ते त्याला आपण 1 तास तरी ठेवणार, मग त्याच्यामध्ये पण ते थोडं सैल होतंच, म्हणून कमी पाणी टाकायचं, मस्त मळून घ्यायचं। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे मस्त। आता ह्याला 1 तास तरी आपण ठेवूया। 1 तासानंतर हे पीठ अजून थोडंसं मळून घेऊया, त्याच्यानंतर मग आपण पुऱ्या करायच्या, कारण की मग पुऱ्या खूप सॉफ्ट येतात आणि खूप चांगले येतात। आणि ह्याच्यामध्ये पिठामध्ये मळायच्या टायमाला ओवाही टाकू शकतो, पण मला ओवा आवडत नाही म्हणून मी टाकत नाही, मी प्लेन पुऱ्या करते। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे। तर पीठ आपण 1 तास तरी आपण तिथे हे करूया, भिजत ठेवूया। एका साईडला आपण भाजी करून घेऊया लगेच छोलेची। मी कालवणात तेल जास्त टाकते म्हणून मला तेल खायची सवय, तुम्ही तुमचे अंदाजे तेल टाकू शकता। तेल गरम करूया पहिलं चांगलं। तेल गरम झालं का त्याच्यामध्ये आपण थोडासा लसूण टाकूया। पहिला मी लसूण कापून घेतलेला आहे, ठेचून नाही घेतलेला, कापळ्या केल्या। मस्त तेल गरम झालं, इथे तेल गरम झालं का आपलं, मग आपण टाकूया त्याच्यामध्ये लसूण। 4 मोठे कांदे कापलेले आहेत, 2 छोटे टमाटर कापले। टमाटर जास्त टाकायचं नाही, कारण की आंबट होतं मग। थोडीशी त्याच्यामध्ये हिंग टाकायची, थोडी राईची जिऱ्याची फोडणी द्यायची, आणि त्याच्यामध्ये टाकूया थोडासा लसूण। अद्रक दाताखाली येतं, मग ते कसं तरी लागतं, म्हणून मी अद्रकही टाकत नाही। आणि माझी अद्रक लसूणची पेस्ट संपली आहे म्हणून मी ती टाकली नाही। मी 4 कांदे मोठे गरम तेलात टाकायचे, मस्त कांदा लाल होतो चांगला परतवायचा मस्त। आता कांदा हलवून घेऊ आपण थोडा। कांदा लाल होऊ द्यायचा चांगला, मध्ये सारखं हलवत राहायचं, याला खाली आपला कांदा लागला नाही पाहिजे म्हणून। आणि आता अर्धं मीठ आपण चणे उकळताना टाकलेला, आता अर्धे मीठ आपण इथे कांद्यात टाकणार, म्हणजे कांदा कसा पटकन लाल होईल आपला, जास्त टाईम नाही लागणार म्हणून। झटपट जेवण बनवायचं, कारण की यांचा टाईम झाला आहे जेवायला यायचा, ते 1:30 वाजता 2 वाजता जेवायला येतात, म्हणून लय पटापट करावं लागतं। आता इथे आपण टमाटर टाकूया। टमाटर मस्त टाकून सगळं एकजीव करून घेऊया चांगलं। टमाटर थोडेसे सॉफ्ट होण्यासाठी आपण पहिलं त्याच्यावरती झाकण ठेवूया, 2 ते 4 मिनटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे आपले टमाटर कसे थोडेसे लवकर सॉफ्ट होतील। बघितलं मी जादू करते, म्हणजे लगेच होणार ते सॉफ्ट। तरी झाले माझी जादू कामाला आली म्हणजे। चला मस्ती जास्त झाली। आता टमाटर मस्त आपण हे करूया, सॉफ्ट झालेले आपले। त्याच्यामध्ये मसाले काय टाकायचे, हळद टाकायची आहे, छोले मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा, आणि आपला धने पावडर, आणि आमचा घरगुती लाल तिखट, बस। अजून काहीच टाकायचं नाही त्याच्यामध्ये। चांगले तेलामध्ये मसाले एकदम मस्त परतून घ्यायचे, थोडासा सुगंध कच्चापणा जाईल असं सुगंध येईल आपल्याला, तोपर्यंत ते हलवायचं मस्त। 2 मिनटं थांबा,
मसाले कच्चे राहिले तर ते खायला कसे तरी होतात आणि आपली छातीमध्ये जळजळ होते. त्याच्यामुळे मसाले चांगले शिजू द्यायचे याच्यामध्ये तेलामध्ये छानपैकी मसाले शिजले. साईडने बघा ते तेल सोडायला सुरुवात होते. कांदा ते सोडलं का आणि कुकरमधलं जे पाणी असतं आपलं ते फेकायचं नाही. ते पाणी आपल्याला ग्रेव्हीत यूज करायचं कारण की त्या पाण्यातच मेन टेस्ट असते. आपले छोले मस्त शिजलेले आहेत, चांगले बारीक होतात. ते हाताने दाबले तरी बारीक होतात ते. असंच शिजवून घ्यायचं चणा. याच्यापेक्षा जास्त शिजवलं तरी ते गुळगुळीत लागतात, मग ते खाऊ वाटत नाही. म्हणून तसं नाही, याच्यापेक्षा 6 ते 7 शिट्यामध्ये जेवढे चणे शिजतात ते आपल्यासाठी चांगले असतात. आपण याच्यामध्ये टाकून घेऊया सगळं. सगळं एकजीव करून घेऊया चांगलं. किती मस्त दिसतात ना खायला. तर याच्यावरून खूप भारी लागतात, खूप टेस्टी होते बनवलेले ना, खूप टेस्टी होते. गरम गरम खाल्ले. आहोंना तो खूप आवडलेले. चला आता एकजीव झालं. आपलं ते कुकरचं जे पाणी आहे जे मी बोललेले ते फेकायचं नाही. ती ग्रेव्ही ते पाणी आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे, म्हणून तेच पाणी आपण ह्याच्यात टाकायचं. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही आता लागेल, अंगापुरतं पाणी तुम्हाला जसं लागेल तसं घ्यायचं. मला ते पूर्णच पाहिजे होतं कारण की आम्ही 2 जण होतो आणि मग ते उकळून ते कमी झालं पाणी. आपण त्याला आटवणार ना, मग ते आटवल्यावर ते इक्वल होऊन जातं. आता ह्याला 10 मिनटं आपण वाफेवरती शिजू देऊया आणि मध्ये हलवत राहायचं मध्ये. वाव, काय मस्त दिसतंय ना, भारी झालं. मग आपलं घालून 10 मिनटातून वाफेवरती शिजवलं झालेलं आहे. आता इथे मी तेल गरम करायला ठेवते. आपल्याला पुऱ्या तळून घ्यायची. तेल गरम झालं, इथे ठेवलं. तेल गरम करायला ठेवलं आणि ह्या साईडला मी पीठ परत काढलं. त्याला थोडंसं मळून घेऊया चांगलं मळल्याच्या नंतर आपण आणि मी सहसा पीठ लावूनच पुऱ्या करते. मला ते तेलाच्या पुऱ्या जमत नाही. आता मी इथं स्टार्ट केल्या पण त्यानंतर खूप चिटकत होत्या, तर मी नाहीच करत. मी पुऱ्या केल्या तर मी पीठ लावूनच करते. मग नंतर मी पीठ लावूनच केलेल्या. आपल्याला जसं येतं तसंच सांगणार ना आपण. जे नवीन असतील ते माझ्यासारखे तर ते लोक तर तेच करतील, पीठ लावूनच करेल. मी तर आता नवीनच स्वयंपाक करते ना. अजून पण माझे चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत, ते पण बघा. मच्छी फ्रायचे व्हिडिओ आहे, मच्छीचं कालवण आहे, ते पण जाऊन बघा. आणि ही माझ्या पद्धतीने मी सांगितले. तर तुमची पद्धत काय असेल ती मला नक्की सांगा कमेंट करून, मी ती ट्राय करेन. बघा कशी पुरी फुगली, मस्त टम्म फुगली एकदम. आहोंना जेवायचं होतं, आहो वाट बघत होते, म्हणून मला असं आता पुरी बोलून ते भटुरेसारखे करावं लागले होते मोठे की पटपट द्यावं लागेल जेवायला. कारण की त्यांना कामाला परत जायचं होतं आणि माझा स्वयंपाकच तयार नव्हता. फक्त भाजी झालेली आणि पुरी करत होती आणि भात तर झाला होता. पण मग आता आपल्याला चपाती लागते, चपाती जागी पुरी तर तिथं पटापट करावं लागेल ना, म्हणून. चला तर मग मस्त छोले पुरी खायला या आमच्याकडे. कशी वाटली छोले पुरी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता तर पुऱ्या तळते, आता तर अजून बाकी जेवायचं मला तर बनवता असं वाटत होतं की मी गरम पुरी खाऊ पण स्वयंपाक करता खात नाही ना, म्हणून मग कंट्रोल केला तुमच्या अंकिताने. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकलं असेल तर तेही सांगा, म्हणजे मला नेक्स्ट टाईम ते चुकी परत नाही करायसाठी मग मी सुधारणा करेल. माझं किचन थोडं छोटं आहे म्हणून शूट करायला थोडा प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे, नवीन म्हणून तुम्ही समजून घ्या आता. आणि काही प्रॉब्लेम वाटला तर मला नक्की सांगा याच्यामध्ये. मी अशा पुऱ्या करते. मला अशा पुऱ्या जमतात पीठ लावून पटपट लाटायच्या. मी किती लाटते बघा. आणि वरून
गोल 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 माझ्या ते तेलाच्या पुऱ्या नाही गोल गोल होत, माझे ह्यावेळेला पिठाच्या पुऱ्या पटापट गोल गोल होतात मस्त. आणि ही पण टम्म फुगली होती, पण माझं लक्षच नाही आहोंना जेवण द्यायचं. त्याच्यामध्ये मी माझ्या ह्याच्यामध्येच मी काम करते आणि इथं व्हिडिओ चालूच होता आणि माझ्या लक्षातच नाही की कॅमेरा कडे करायचा. आणि मग एक साईडचं झाल्याच्या नंतर मला आठवलं, अरे कॅमेरा तर ह्या साईडला आहे. अशी मी येडेवारी करते मध्ये मध्ये. कशी मस्त दिसते ना पुरी. पण ही पुरी खूप मोठी झालेली, त्याच्यामुळे ही पुरी ना फुगायला त्याला हेच नव्हतं भेटत आणि मला लहान करायला वेळ नव्हता होता. नाही फुगली ती दुसरी.